नमस्कार मित्रांनो, पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आत्ता समोर आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। म्हणजे या 10 जिल्ह्यांमध्ये या 12 तासाच्या आतमध्ये 100% या 3 तारखांना मोठा पाऊस पडणार आहे। आणि त्याचबरोबर पावसाबरोबरच वारा आणि तितक्याच झपाट्याने विजांचा सुद्धा कडकडाट वाढू लागलेला आहे। राज्यामध्ये या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना आता मोठा फटका बसणार की काय, आणि कोणत्या 3 तारखांना 100% पाऊस येणार आणि कोणते 10 जिल्हे आहेत, नक्कीच पाहूया। या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो व नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासादायक घटना सांगणार आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना आता पावसामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसणार की काय, राज्यातल्या शेतकऱ्यांचा आता मोठ्या प्रमाणात बागा असतील अशा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात फटका बसणार की काय, राज्यातल्या शेतकऱ्यांनी आता शेतामध्ये मेहनत करून आता बी बियाणं पेरण्यासाठी शेतकरी मित्र आता तयार झालेले आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून आता सर्व शेतकरी मित्रांना आता पेरणीचे पैसे सुद्धा मिळण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर आता पावसामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार की काय, शेतकरी मित्रांनो जे शेतकरी मित्र आता पेरतील आणि त्या शेतकरी मित्रांनी आता हवामान खात्याचा अंदाज घेऊन नक्की शेतामध्ये मेहनत करावी, कारण राज्यातल्या शेतकऱ्यांनी हंगामी पिकं पेरणं गरजेचं आहे। कारण शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण या 10 जिल्ह्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठं संकट येणार आहे। कारण राज्यामध्ये वाऱ्याची तीव्रता जास्त वाढण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर पाऊस सुद्धा मुसळधार जास्त प्रमाणात पडण्यास सुरुवात झालेली आहे। आता या 10 जिल्ह्यांमध्ये पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे, कारण महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाऊस येण्यास सुरुवात झालेली आहे। आणि अनेक शेतकरी मित्रांचे आता या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार की काय, कारण यावेळेस डबल अल्टरच्या साहाय्याने सांगण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे। कारण बंगालच्या उपसागराकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण दिसूनच येत आहे आणि तितक्याच या 10 जिल्ह्यांमध्ये मोठा पूर येण्याची शक्यता आहे। कारण डबल अल्टरच्या साहाय्याने सांगितलेला अंदाज हा नक्की खरा ठरतो। महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे, कारण हवामान खात्याचा अंदाज हा नक्कीच खरा ठरतो। कारण शेतकरी मित्रांनो आता मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ असेल, वारा असेल, गारा असतील किंवा मोठा मुसळधार पाऊस असेल, हा हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेला असतो। त्याच प्रमाणात अनेक अंदाज खरे ठरण्यात आलेले आहेत। कारण महाराष्ट्राच्या दिशेने मोठं संकट येणार की काय आपण पाहतच आहोत, कारण या 10 जिल्ह्यांना मोठं संकट येणार अशी हवामान खात्याच्या अंदाजावरून अंदाज सांगण्यात आलेला आहे आणि या 10 जिल्ह्यांमध्ये मोठा पूर येण्याची शक्यता आहे। कारण शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अनेक शेतकरी मित्रांना व नागरिकांना मोठं संकट येणार की काय, म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्यातल्या शेतकऱ्यांचं व शेतकऱ्यांचं अनेक बागाचं असेल, अनेक पिकं असतील, हे मोठ्या प्रमाणात वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे मोठ्या प्रमाणात खराब व नासाडी किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे। आणि तितक्याच जास्त प्रमाणात म्हणजे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार म्हणजे काय, शेतकरी मित्रांनो जे नागरिकांचं जे घरं असतील व अनेक छप्पर असेल, अशा अनेक पद्धतीचं शेतकरी मित्रांचं व नागरिकांचं अनेक राहण्याचं ठिकाण असेल, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाऱ्याची किंवा पावसाची तीव्रता वाढल्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। राज्यातल्या शेतकरी मित्रांनो आता कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडणार नक्कीच पाहूया। कारण राज्यातल्या शेतकरी मित्रांनो आता हवामान खात्याचा अंदाज घेऊन पंजाबराव वडक साहेबांनी शेतकरी मित्रांना या 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तरी सर्व शेतकरी मित्रांनी लक्ष देऊन व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये 100% यावर्षी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण हवामान खात्याच्या अंदाजावरून या 10 जिल्ह्यांची लिस्ट नावे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। कारण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस मंद स्वरूपाचा पाऊस पडतो त्यावेळेस मोठा पूर येण्याची शक्यता असते, परंतु शेतकरी मित्रांनो ह्यावेळेस आता मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे। कारण राज्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेलीच आहे, त्या स्वरूपाचा मोठा पाऊस येणार पण आहे। आणि या 10 जिल्ह्यातल्या शेतकरी मित्रांना राज्यातल्या आता 12 तासाच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये मोठा पूर किंवा मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडणार, नक्कीच हा पाऊस नक्की पडणार आहे। कारण 12 तासाच्या आतमध्ये सर्व शेतकरी मित्रांनो रेड अल्टरच्या साहाय्याने सांगण्यात आल्यामुळे आता 100% आता हा अंदाज नक्कीच खरा ठरणार आहे। कारण 3 तारखा हा नक्कीच ठणकावून आताच हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेले आहेत। कारण गंभीर इशारे सुद्धा दिलेले आहेत। या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना गंभीर इशारा देऊन तितक्याच जास्त प्रमाणात शेतकरी मित्रांना व नागरिकांना संकट येणार की काय,
नक्कीच पाहूया, कारण हवामान खात्याचा अंदाज मुख्य आणि सर्वात महत्त्वाचा अंदाज म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेतामध्ये बी बियाणं पेरण्याचा प्रयत्न करत असाल तर हवामान खात्याचा अंदाज घेऊन करणं गरजेचं आहे. कारण राज्यामध्ये अनेक शेतकरी मित्रांनो हवामान खात्याचा अंदाज घेऊन मोठमोठ्या प्रमाणात उत्पादन केलेलं आहे आणि तितक्याच प्रमाणात आता महाराष्ट्राच्या दिशेने पाऊस येण्यास सुरुवात झालेली आहे. तरी आपण पाहणारच आहोत 10 जिल्ह्यांची यादी. कारण शेतकरी मित्रांनो, तुमचा जर जिल्हा असेल तर अतिशय धोकादायक गोष्ट आहे आणि तितकीच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण आता मोठ्या प्रमाणात पाऊस येणार म्हणजे शेतकरी मित्रांनो मोठं नुकसान होणारच आहे आणि तितक्याच प्रमाणात वाऱ्याची सुद्धा तीव्रता जास्त असल्यामुळे राज्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामनाच करावा लागणार आहे. कारण महाराष्ट्राच्या दिशेने वाऱ्याची आणि पावसाची तीव्रता वळलेलीच आहे आणि आता आपण पाहणारच आहोत. शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन व्हिडिओ पहा, कारण आता आपला जिल्हा असेल तर अतिशय धोकादायक गोष्ट आहे. काळजीने 3 तारखा नक्कीच पहा, कारण या 3 तारखांना नक्की पडणार आहे. त्यामुळे या 100% या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार की काय नक्कीच पाहूया. कारण आता आपण पाहणारच आहोत. सर्व शेतकरी बांधवांनी नक्की लक्ष देऊन व्हिडिओ पहा किंवा नागरिकांनी आता व्हिडिओ लक्ष देऊन पहा, कारण तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या शेतकरी मित्रांचं नुकसान होणार की काय. आता आपण पाहणार आहोत. पहिला जिल्हा आहे बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सुद्धा खूप मोठा पाऊस पडणार आहे आणि तिथं वाऱ्याची किंवा विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अंतिम मुसळधार म्हणजे शेतकरी मित्रांनो जास्त पाऊस पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मिडियम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर पुणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकणार आहे आणि तितकीच वाऱ्याची सुद्धा तीव्रता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर येण्याची शक्यता आहे. तितक्याच वेगाने आणि पावसाची किंवा वाऱ्याची तीव्रता सांगली जिल्ह्यांमध्ये मोठी वाढण्याची शक्यता आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. आणि लास्ट जिल्हा आहे, सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे. लास्ट जिल्हा आहे बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा पाऊस आणि तितकाच जास्त प्रमाणात वारा सुद्धा सुटणार आहे. जितक्या जास्त पाऊस असेल तितक्या जास्त वारा, ज्या स्वरूपाचा पाऊस असेल त्या स्वरूपाचे सुद्धा वाऱ्याची येण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा सुद्धा वेग जास्त प्रमाणात दाखवण्यात आलेला आहे. या 10 जिल्ह्यातल्या शेतकरी मित्रांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे. कारण या 10 जिल्ह्यांची आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार की काय, कारण डबल अल्टरच्या साहाय्याने सांगण्यात आल्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठं संकट येणार की काय आपण पाहिलंच आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता मोठा सुद्धा पाऊस येणार आहे. आता आपण पाहणारच आहोत कोणत्या 3 तारखा आहेत. पहिली तारीख आहे बघा 12 आहे, दुसरी आहे 13 आहे आणि तिसरी आहे 14. या 3 तारखांना सलग पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेले आहेत. कारण या 3 तारखांमध्ये 100% 12 तासाच्या आतमध्ये पाऊस पडणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने सर्व भागामध्ये हजेरी लावलेलीच आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार या 10 जिल्ह्यांमध्ये आणि शेतकऱ्यांना व नागरिकांना संकट येणार की काय नक्कीच पाहूया. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.